नमस्कार. इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 वाटी शेवया घालायच्या आहेत. रोस्टेड किंवा अनरोस्टेड कोणत्याही शेवया तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे रोस्टेड घेतल्या. तर रोस्टेड असल्यामुळे या जास्त भाजायला लागणार नाहीत. तर अगदी 1 मिनिटासाठी या मी गरम करून घेते. तुम्ही अनरोस्टेड घेत असाल तर तुम्ही त्या 2 ते 3 मिनिटं थोड्याशा भाजून घ्या. शेवया भाजून झाल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी रवा घालायचा आहे. जो आपण उपम्यासाठी जाड रवा वापरतो तोच इथे मी वापरला आहे. रवासुद्धा आता शेवयांबरोबर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा किंचित रंग बदलेपर्यंत रवा भाजायचा आहे. तर इथे मी 3 ते 4 मिनटं गॅसची फ्लेम मंद ठेवून रवा भाजून घेतला आहे. किंचित रव्याचा रंग बदलला आहे. गॅस बंद केला आहे मी. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे रवा आणि शेवया बाउलमध्ये काढून घेतलं. यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. मिक्स करून घेऊया मीठ. हे मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. कमी आंबट असलेलं दही इथे मी घेतलं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही 1 चमचा इथे लिंबाचा रस घालू शकता. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता इथे मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर इथे आता मी अर्धी वाटी पाणी घातलं. एकत्र पाणी घालू नका, कारण यामध्ये आपल्याला खूपच कमी पाणी लागणार आहे. हे आपल्याला घट्ट असंच हवं आहे. हे मला थोडंसं जास्त घट्ट वाटतं आहे, तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते. तर आधी मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि आणखी थोडंसं, तर साधारण पाऊण वाटी पाणी यामध्ये मी घातलं. आता हे अगदी परफेक्ट आहे. तर हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे. तर हे पहा, असं आहे, अगदी घट्ट आहे. यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनटं हे बाजूला ठेवूया, म्हणजे रवा छान फुलेल. तर इथे 5 मिनटं झाले. झाकण काढूया. पुन्हा याला एकत्र करून घेते. आता यामध्ये आपण भाज्या घालूया. तर इथे मी किसलेला गाजर घालते. यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. याबरोबरच तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. यानंतर तुम्ही अर्धा चमचा जिरं घातलं. बारीक चिरलेला कोबीसुद्धा इथे तुम्ही घातला तरी चालेल. हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हात मी स्वच्छ धुवून घेतला आणि हातानेच हे मिक्स करूया, म्हणजे रवा आणि भाज्या छान एकजीव होईल. हे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर याच्या आपल्याला टिक्क्या बनवायच्या आहेत. तर इथे पहा, आता मी असा एक गोळा घेतला आहे आणि याला असा टिक्कीचा आकार द्यायचा आहे. तर इथे अशाच मी आणखी टिक्क्या बनवून घेतल्या आहेत, पाहू शकता. आता या आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर यासाठी इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. खूपच कमी तेलामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे. तेल पसरवून घेते. आता यामध्ये आपण टिक्क्या घालूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता ह्या टिक्क्या एका बाजूने आपण फ्राय करून घेऊया. 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. आपण उलटूया.
तर मस्त ब्राऊन रंग आला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा या टिक्क्या आता आपण भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवरती मी या टिक्क्या दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतल्यात. मस्त कुरकुरीत होतात यामध्ये आपण रवा घातला आहे, त्याचबरोबर शेवया घातल्यात, त्यामुळे अगदी क्रिस्पी होतात वरून. त्यामुळे मुलांनासुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे. या टिक्क्या मी इथे सर्व केल्यात. टोमॅटो केचपबरोबर मी सर्व केल्यात. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर या सर्व करू शकता. मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तुमच्याकडे वेळ नसेल, घाई असेल आणि तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं नाश्त्यासाठी, तर तुम्ही या टिक्क्या सहज अगदी बनवू शकता. इतकी सोपी रेसिपी आहे. तर या टिक्क्या आपल्या तयार आहेत. तुम्ही नक्की बनवून पहा. इथे पहा, वरून मस्त क्रिस्पी झाल्यात, दिसायला सुद्धा किती छान दिसत आहेत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात या टिक्क्या. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून तुम्ही माझी रेसिपी पाहताय हे सुद्धा कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.